नाशिक विभागासह इतर जिल्ह्यातून माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेत कार्यरत व सेवानिवृत्त झालेल्या मुख्याध्यापकांचा स्नेहमेळावा रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय येथे दिनांक 6 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आला। या मेळाव्याच्या कार्यक्रमाप्रसंगी सरोग जगताप मॅडम, शिक्षण संचालक शिक्षण विभाग मुंबई, तसेच प्रदीप पोळ साहेब, उपायुक्त आदिवासी विकास विभाग ठाणे, रामचंद्र जाधव साहेब, सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक मनोहर वाघमारे साहेब, सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी श्री अशोक बागुल साहेब, शिक्षण निरीक्षक सेवानिवृत्त प्राध्यापक गंगाधर अहिरे सर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्याध्यापक स्नेह मेळाव्यासाठी विभागातील मुख्याध्यापक उपस्थित होते। या स्नेह मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य रोहित गांगुर्डे सर यांनी स्वीकारले। तसेच या स्नेह मेळाव्यासाठी इंडिपेंडेंट सेकंडरी टीचर युनियनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहेत। यात संघटनात्मक कार्यासह पुढील दिशा ठरविण्यात आली व महासंघाच्या वतीने काही महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करून ठराव पारित करण्यात आले। ते पुढील प्रमाणे: ठराव 1. उत्तर प्रदेश राज्यातील हाथरस येथील विद्यार्थ्यांचा नरबळी देणाऱ्या संस्थेची मान्यता रद्द करून संस्था चालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा देण्यात यावी। ठराव 2. प्रत्येक शाळेत संगणक निदेशक ऑपरेटर पद मंजूर करावे। ठराव 3. शाळा तेथे मुख्याध्यापक हे पद मान्य असावे, विद्यार्थी संख्येचे बंधन नको। ठराव क्रमांक 4. ऑनलाईन कामकाजाबाबत मुख्याध्यापक आणि लिपिक यांना प्रशिक्षण द्यावे। ठराव क्रमांक 5. गुणवत्ता सुधारण्यासाठी यशोदामार्फत प्रशिक्षण आयोजित करावे। ठराव क्रमांक 6. शालेय गुणवत्ता वाढीसाठी माध्यमिक शाळा संहितामधील कार्यभार व विषयानुरूप संच मान्यता करण्यात यावी। ठराव क्रमांक 7. महाराष्ट्र सरकारने रखडविलेले पदोन्नती आरक्षण विनाविलंब बहाल करावे। ठराव क्रमांक 8. अनुसूचित जाती व जमातीचे उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअर लागू करण्याचा निर्णय घटनाबाह्य असून सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय बदलण्यासाठी संसदेत महाराष्ट्र सरकारने ठराव करून पाठपुरावा करावा। ठराव क्रमांक 9. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मुख्याध्यापकांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी। शिपायांची पदे नियमित भरावी, कॉन्ट्रॅक्ट नको। ठराव क्रमांक 10. अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम विनाविलंब त्यांच्या खात्यावर जमा करावी। मराठी आणि पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकारचे हार्दिक अभिनंदन आदी ठराव या मेळाव्यात पारित करण्यात आले व ते पुढील कार्यवाहीस्तव शासन दरबारी देखील सादर करण्यात येणार आहेत। मेळाव्याच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली जोपूरकर मॅडम यांनी केले, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय संगीता कासारे, कार्यक्रमाचे प्रास्ताविक रखमाजी सुपारी यांनी केले। प्राचार्य बाबासाहेब खरोटे यांनी ठरावाचे वाचन केले, तर आभार प्रदर्शन दिनकर पवार सर यांनी केले। प्रेरणागीत व स्वागत गीत कृष्णाजी लोखंडे सर यांनी सादर केले। महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून या ठिकाणी मुख्याध्यापक आलेले आहेत। हा मुख्याध्यापकांचा स्नेह मेळावा नाशिकमध्ये इस्तू शिक्षक संघटना, समता शिक्षक परिषद आणि कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ या तिन्ही संस्थांच्या वतीने हा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता। हा मेळावा आयोजित करण्याचा मुख्य उद्देश शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना ज्या विविध प्रकारच्या प्रशासकीय अडचणी येतात, या अडचणींवर विचार विनिमय करण्यासाठी हा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। त्या मेळाव्यासाठी आपल्या महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागातल्या असिस्टंट डायरेक्टर सरोज जगताप मॅडम यांनी या निमित्ताने शासनाची जी काही व्यवस्था आहे, बजेट निर्माण करणारी किंवा मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करणारी, याबाबत त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे। त्याचबरोबर आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त पोळ साहेब यांनी शिक्षक, शासन आणि प्रशासन यांच्या भूमिकेबाबत या ठिकाणी ही मांडणी केलेली आहे। महाराष्ट्रभरात ज्या काही शाळा बंद पडत आहेत, त्या शाळा बंद पडू नये, शिक्षकांच्या निमित्ताने मुख्याध्यापकांचं पद विद्यार्थी संख्येवर अवलंबून असू नये, असे काही ठराव या मेळाव्यामध्ये होणार आहेत। जे ठराव आमचे प्राचार्य खरोटे सर या मेळाव्यात मांडणार आहेत आणि हे सगळे ठराव मंजूर करून आम्ही शासनाकडे पाठवणार आहोत। शासनाला आमची या ठरावाच्या निमित्ताने विनंती राहील की या ठरावाची शासनाने अंमलबजावणी करावी, जेणेकरून महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षकांना, मुख्याध्यापकांना न्याय मिळेल। धन्यवाद। जिल्ह्यांमधले मुख्याध्यापक आहेतच, पण त्याचबरोबर प्राचार्य खरोटे सर, कृष्णा लोखंडे सर, बाबासाहेब खरोटे सर, केदारे सर, सपकाळे सर, श्रीकांत तायडे सर या सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन हा 50 पेक्षा अधिक मुख्याध्यापकांचा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। हे मला वाटतं महाराष्ट्रासाठी निश्चितच मार्गदर्शक आहे।
शासनाला पुन्हा आमच्या सगळ्यांच्या वतीने विनंती आहे की आमच्या ठरावाची दखल घेऊन त्याप्रमाणे अंमलबजावणी करावी। नवीन शैक्षणिक धोरणात ज्या ज्या काही चुकीच्या गोष्टी आम्हाला वाटतात त्या गोष्टींवर सुद्धा या मेळाव्यामध्ये चर्चा झालेली आहे, त्याची दखल शासनाने घ्यावी अशी स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।